65 दिवस उलटले तरी आग लावणारे आरोपी मोकाट. नाशिक रोड पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह. जीवे मारण्याच्या उद्देशाने आग लावल्याचा गंभीर गुन्हा. आरोपी ताब्यात येऊनही अटक नाही. न्याय व्यवस्थेवरच नागरिकांचा प्रश्न. कायदा सर्वांसाठी समान आहे की तो काही जणांच्या सोयीने वाकवला जातो, असा संतप्त सवाल आता नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकलहारा येथील आग प्रकरणामुळे उपस्थित होत आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन तब्बल 65 दिवस उलटले तरीही या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशयाचे सावट निर्माण झाला आहे. दिनांक 13 मार्च 2026 रोजी रात्री 11:40 सुमारास सिद्धार्थनगर परिसरातील राहुल रद्दी पेपर व स्क्रॅप दुकानाला कथितपणे दिलीप जाधव, सागर जाधव, दीपक जाधव, पप्पू जाधव व त्यांच्या इतर साथीदारांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने आग लावल्याचा आरोप आहे. या भीषण आगीत दुकानासह शेजारील घरेही जळून खाक झाली. जळत्या घरामध्ये 2 लहान मुलांसह झोपलेल्या महिलेने जीव वाचवण्यासाठी धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेप्रकरणी पीडित सुरेश मुरलीधर जाधव यांनी दुसऱ्याच दिवशी नाशिक रोड पोलीस ठाण्यात नावानिशी फिर्याद दिली. त्यानुसार गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य असूनही आरोपी आजही मोकाट फिरत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी गुन्हे शोध पथकाने या प्रकरणातील एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन तपास अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलं होतं. मात्र वैद्यकीय तपासणी, अटक, न्यायालयीन रिमांड अशी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया न करता त्या आरोपीला सोडून देण्यात आल्याची चर्चा असून यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर अधिकच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान आरोपींनी अटकपूर्व किंवा अंतरिम जामीन मिळवलेला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी दाखल केलेले जामीन अर्जही मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत आरोपी बिनधास्तपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा परिसरात रंगली असली तरी त्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र घडामोडी आणि पोलिसांची भूमिका पाहता संपूर्ण तपास प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. आता उपस्थित होणारे प्रश्न: गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक का करण्यात आली नाही? आरोपी ताब्यात आल्यानंतरही त्याला सोडण्यात आले का? तपास अधिकारी बदलूनही तपासात प्रगती का झाली नाही? पीडितेला न्याय मिळणार की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार? एकलहारा आग प्रकरणात आता सर्वांचं लक्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लागले असून या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही बातमी आरोपांवर आधारित असल्याने प्रकाशित करण्यापूर्वी संबंधित पोलीस विभागाची अधिकृत बाजू घेणं योग्य राहील. आता या संपूर्ण प्रकरणावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक कोणती ठोस भूमिका घेतात याकडे नाशिक रोड वासियांचे लक्ष लागलं आहे. नाशिक पोलीस दल हे कायद्याचा बालेकिल्ला मानले जाते आणि कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याला पाठीशी घातले जात नाही अशी नागरिकांची धारणा आहे. मात्र या गंभीर प्रकरणात 65 दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे कायद्याचा बालेकिल्ला ही ओळख प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध होणार की ती केवळ ब्रीद वाक्यापुरतीच मर्यादित राहणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.